दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 1 महिना पूर्ण झालाय। आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। सध्या बारामतीमध्ये आपण आलेलो आहोत आणि हा 1 महिना बारामतीकरांचा कसा गेला, दादांना ते किती मिस करतायत आणि त्यांच्यापुढे सध्या कोणते प्रश्न आहेत हे या रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल मला, आज लाडक्या नेत्याला जाऊन 1 महिना पूर्ण होतोय, काय भावना आहेत? खरं तर खूप मोठी म्हणजे गंभीर दुर्घटना आमच्या बारामतीकरांसाठी, आम्हासाठी, सर्वांसाठीच खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे। आणि आता तुम्ही बघितलं असेल, आज 1 महिना झालं, तरी 1 महिना झालेला असताना सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला किंवा बऱ्याच बारामतीतल्या नागरिकांना अजून सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नाही की दादा आमच्यामध्ये नाही आहेत। आणि फार मोठी हानी आमची बारामतीकरांची त्यामुळे झालेली आणि खूप आठवण येते। रोज ज्या दादांच्या सवयी बारामतीकरांना लागलेल्या आहेत, आम्हाला लागलेल्या आहेत, रोज कुठंतरी काम बघणं किंवा त्या कामाची पाहणी करणं। बारामतीत दादा येणार आहेत म्हटल्यावर जी हालचाल सगळ्यांची चालू असते, जी काम करण्याची लोकांची लगबग चालू असते, त्या सगळ्या गोष्टींची फार आठवण होती। आणि अजून असंच वाटतं की दादा परत एकदा बारामतीमध्ये यावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। कसा दौऱ्याचा झंझावात कसा असायचा? किती अनुभवलाय दादाला जवळून? दादांचा दौरा म्हणजे जसं करून आता शनिवार रविवार दादा बारामतीत असायचे। बाकी टाइमला असं वाटायचं की 7-8 वाजता उठलं तरी काय नाही, पण शनिवार आला की 5 वाजता आपोआप डोळे उघडले जायचे। अरे थोडासा उशीर झाला तर परत दादांचं बोलणं, पण दादांचं ओरडणं हे असं होतं की एक काय म्हणतात त्याला, गोड खाल्ल्यासारखं। म्हणजे दादांचा दौरा असला, बारामती एकदम अशी स्वच्छ, म्हणजे दादांचा रुतबा म्हणजे बारामतीत प्रत्येक कार्यकर्ता वाट बघायचा की दादा कधी बारामती जायचं आणि दादांचा दौरा आपल्याला कधी बघायला भेटतो। तर हा दौरा परत बघायला मिळव हीच इच्छा आहे आमची। हे जसं म्हणतात की प्रत्येक शनिवार आणि रविवार आला की दादा बारामतीला असायचे, दादा बारामती कसं समीकरण असायचं? दादा म्हणजे बारामतीकरांचा एक श्वास होता आणि दादा म्हणजे दादाच होते। बारामती म्हणलं की दादाचा जीव असा बारामतीसाठी कसा विसावायचा, म्हणजे बारामतीचं पब्लिक, बारामतीचं दादाच होते। त्याच्यासाठी दादांसाठी बारामतीकर काही करायला तयार होते। म्हणजे दादा ही असं होते की पहाटे उठून सकाळी पहाटे 5ला अधिकारी वगैरे सगळ्यांना सांगून, किंवा अधिकारी अगोदरच तयार व्हायचे दादा यायच्यात म्हणून। अधिकारी यायच्यात म्हणून सगळी पाहणी करायची, जिथं जिथं कामं चालल्यात तिथं पाहणी करायचे। आणि दादा अतिशय बारकाव्याने लक्ष द्यायचे। असे बारामतीकरांसाठी दादा वाहून गेलते आणि बारामती अशी केली की दादांनी की ती दादांची आठवण आयुष्यभर जाणार नाही, अशी बारामती केलेलीच आहे। आज बारामतीची उंची दादांनी देशात वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे दादा काय अडचणच नाही, पण दादांच्या आठवणीमुळे आम्हाला असं अजून बी अश्रू अनावरण होत आहे। त्यामुळं दादा अजून आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहणार आणि दादाच्या नंतर बी आम्ही पार्थ दादांना किंवा जय दादांना आणि सुनीतराव वहिनीला आयुष्यभर साथ देणार, ही आमची बारामतीकरांची इच्छा आहे आणि आम्ही देणार। आज 1 महिना या घटनेला पूर्ण होत आहे, या धक्क्यातून बारामती सावरली का? तुम्ही स्वतः सावरलेला आहात का? नाही, आज बारामती या धक्क्यातून अजिबात सावरलेली नाही। दादांच्या आठवणी चराचरात आहे, प्रत्येक गोष्टीत आठवण आहे। आज बारामतीत फिरत असताना प्रत्येक ठिकाणी आपण जात असतो, रोडने फिरताना एक झाड सुद्धा ते दादांची साक्ष देत असतं की दादा काय होते, कसे होते, त्या झाडाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, त्याला थोडं जरी काय झालं असेल, जळालं असेल, पाणी नसेल, काय असेल तरी त्या सूचना दादा देत असायचे। त्यामुळे ही मोठी आमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे आणि अजून आम्ही त्यातून रिकव्हर झालेलो नाही। नेत्याशिवाय 1 महिना कसा गेलाय दादा? मला जर एक सामान्य नागरिक म्हणून जर विचारलं तर मी सांगू इच्छितो, मी आज बारामतीमध्ये व्यवसाय करत असताना किंवा इतर कुठल्याही कामाने येत असताना, मी घरून निघाल्यापासून अगदी बारामतीतून सगळी कामं आटपून घरी जाईपर्यंत मी कुठेही बसू, मला जर भूक लागली तर मी कधी गरुड बागेत, कधी पुनावाल्या बागेत, कधी ह्या झाडाखाली जरी बसलो तरी मला असं वाटत नाही कधी की बाबा दादा आपल्यातून गेलेत। कारण ज्या ठिकाणी मी बसतो त्या ठिकाणी दादाची उणीव भासते। त्याचं कारण सांगतो, मी आज या ठिकाणी बसलो, मला दादांच्या विकासाचं रोध दिसतं त्याच्यात। मी आज कुठल्याही झाडाखाली बसलो, तिथून MIDC जरी जायचं झालं तर संबंध रस्त्याच्याकडे दादा,
त्यांनी म्हणजे अशा पद्धतीचा विकास राबवलाय बारामतीत की जो भूतो न भविष्य आतापर्यंतच्या भारत देश स्वतंत्र झाल्यापासूनच्या आतापर्यंतच्या काळात कुठल्याही आमदारांनी त्या लेवलला तालुक्याचा विकास कधीही केलेला मला जाणवत नाही. आणि मी जवळजवळ 3 जिल्ह्यात फिरतो पण असा विकास कुठेही मिळत नाही बघायला. साधं मी रस्त्याने जरी गेलो आणि मला जरी वॉशरूमला जरी लागली तर बारामतीचा असा कानाकोपरा नाही की तिथं मला वॉशरूमला उभं थांबायची आणि तिथं व्यवस्था नाही. असं महिलांसाठी सुद्धा त्यांनी हर एक ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात. आज नगरपालिकेत जायचं झालं तर मला म्हणजे पहिलं असं गेलं तर सहजासहजी काम होऊन जायचं, कारण अधिकाऱ्यांवरती त्यांचा वचक असा असायचा की कुठलाही अधिकारी काम टाळत नव्हता. दादा गेल्यानंतर 15 दिवसात मला थोडीशी अशी जळ जाणवली की रस्त्याच्या कडेला कुठेतरी कचरा थोडासा दिसतोय. आता 15 दिवसानंतर परत सिस्टीम चालू झाली. लोकांनी स्वतःहून पाळायला सुरुवात केली, दादाने शिस्त लावलेल्या, कारण ती लोकांना आवड नाही आता, कारण दादाने एक सवय लावली तशी. एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या प्रशासनाला प्रशासन जर न्याय देऊ शकत नसेल, दादाचा एक फोन गेला तर त्या गरोगरीब लोकांना न्याय मिळायचा. आज त्याच दादांचा मृत्यू झाल्यानंतर, आज अपघाती निधन झाल्यानंतर 1 महिना झाल्यानंतर न सुद्धा त्यांची साधी FIR दाखल करून घेतली जात नाही. म्हणजे जो नेता आज अख्ख्या तालुक्याला अख्ख्या राज्याला न्याय देत होता, आज त्याला न्याय देण्यासाठी आज अख्खं प्रशासन, आज त्यांची सत्ता आहे, आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, मुख्यमंत्र्यांची सत्ता आहे, तरी सुद्धा ते FIR दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे महाराष्ट्राचं दुःख आहे आणि अजित पवारांच्या कार्याची हीच ती ओळख आहे की ज्यामुळं अवघा महाराष्ट्र जो आहे तो दुःखात बुडालेला होता. या दुःखातून अद्याप तुम्ही सावरलेला नाहीयेत. तुम्हाला वाटतं हे जसं आता म्हणतात तसं की अजितदादांच्या या अपघाती निधनाचं राजकारण होतंय? राजकारण करणाऱ्याला करून द्यायचं असतं, परंतु आज बारामतीतला हा बाप माणूस गेला, आज त्याला महिना झाला. खरं तर दादाची आठवण ही बारामतीकराला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला येते की आज दादा विकासाचा महापुरुष, आज विकास पुरुष होता आणि खऱ्या अर्थाने बाप माणूस गेला. ह्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. आम्हाला अजूनही आम्ही त्या दुःखात आहे. अजूनही दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज दादाचा मला वाटतं आज 28 तारीख आहे, आज महिना होतोय दादा गेलेलं. आज आम्हाला असं वाटतं की दादा आमच्यातच आहेत आणि दादा गेलेले नाहीत. आज इथून पुढच्या काळात देखील दादाचं हीच आठवण बारामतीकर निश्चितपणाने मनामध्ये ठेवतील आणि दादांच्या विचाराने ही बारामती पुढे जाईल आणि त्यांच्या बरोबर आम्हालाही जायचं योग येईल. बारामतीचा विकास करत असताना दादानी कधी जात पात धर्म बघितला नाही. माझा कार्यकर्ता, माझा पक्ष, माझी बारामती हीच दादाने आतापर्यंत बघितलं आणि इथून पुढे देखील वहिनी साहेब असतील, पारदादा असतील, जयदादा असतील, त्याच दादाच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादाचे विचार पुढं नेण्याचं काम करते. तुम्ही पुढे ते विचार घेऊन जाल. दादांच्या या जाण्यामुळं बारामतीचं किती व्यक्तीचं नुकसान झालंय? महाराष्ट्रातच नुकसान झालेलंच आहे. काय वाटतं तरुण म्हणून तुम्हाला? खरं तर महाराष्ट्रावर 28 जानेवारी 2026 रोजी तो काळा दिवस आला. तो असं वाटतच नव्हतं की ते आमच्या दादांवरती पूर्ण बारामतीकर, पूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल झाले होते. मला एकच सांगावं असं वाटतंय की आता जवळजवळ 1 महिना झाला. असं वाटतंय की म्हणजे आम्हाला वैयक्तिक की आमचे दादा अजून हितच आहेत, कुठेतरी बाहेर परदेश दौऱ्यावर गेलेत किंवा कुठे गेलेत, अजूनही दादा जिवंतच आहेत. प्रत्येक गोष्टी झाडांकडे बघितलं, प्रत्येक बांधकाम बघितलं, रोड रस्ते जे दादांनी केलेत, प्रत्येक क्षणाला दादांची आठवण येते. म्हणजे कुठलेही झालं तरी, म्हणजे आमच्या घरातली तर लहान मुलं सकाळ रोज दादाच करतात. म्हणजे एवढं त्यांचं प्रेम दादांवरती आहे. पडायला तयार नाही. काय भावना आहेत? आज 1 महिना पूर्ण होतोय या नेत्याच्या अपघाती निधनाला. दादांच्या अपघाती निधनाला 1 महिना पूर्ण झालाय, परंतु विश्वास कुणाला बसत नाही. आमच्यासारख्याला तर अजून विश्वास बसत नाही की दादा गेले. दादा अजूनही शनिवार रविवारी दौऱ्याला सकाळी कुठेतरी गाड्या दिसतील असं वाटतं. बरोबर. माणसं भावनिक आहेत, बऱ्याच लोकांच्या आठवणी आहेत. दादा शनिवारी रविवारी कुठं ना कुठं तरी दिसायचे, भेट व्हायची, लक्षात यायचं की काम चालू आहे, त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. परंतु आता त्यांच्या पाठीमागं काम चालू आहे. लोक स्वतःहून कामं करतात. स्वच्छता, सगळ्या झाडांची देखभाल आम्हीही करतोय. आम्ही सहभाग घेऊन दादांच्या पाठीमागं सगळं काम चालू आहे, सगळ्या गोष्टी करतोय. परंतु आता या इथून पुढच्या काळात काय होईल काही सांगता येत नाही. जोपर्यंत दादांच्या आठवणी आहेत तोपर्यंत दादा सोबत आहेत असं आम्हाला पण वाटतं. बरोबर. काय एकंदरीत काय सांगाल मला? आता सध्या रोहित पवारांची मागणी आहे, घात की अपघात सत्यता बाहेर आली पाहिजे. सरकार म्हणतंय चौकशी करतोय. आज 1 महिना पूर्ण होतोय. युवक म्हणून काय वाटतं?
एक युवक म्हणून एक सांगणं आहे की आज सर्वसामान्य माणूस जर कुठे गेला तर त्याची CBI चौकशी होती, सर्व CCTV बघितले जातात. परंतु आज दादांना जाऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे, अजूनही कसल्याही पद्धतीचे CCTV का रिलीज होत नाही, का CCTV येत नाही. आज जर पाहिलं तर जवळजवळ दादांच्या घरापासून म्हणजे देवगिरी पासून ते एअरपोर्ट पर्यंत लाखो CCTV आहेत, परंतु एकाही CCTVचं फुटेज हे येत नाहीये. रोहित दादांनी जो सवाल उपस्थित केलाय तो बरोबर आहे की घात हा अपघातच आहे, कारण जोपर्यंत ह्या गोष्टी समोर येत नाहीत, सामान्य जनतेला प्रश्न पडलेले आहेत, सर्वसामान्य माणसांना ह्या प्रश्नाची उत्तरं मिळणं, एक सामान्य बारामतीकर म्हणून या प्रश्नाची उत्तरं मिळणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आज आम्ही युवक आहे, आज देखील आम्हाला वाटतं की दादा पाठीच रस्त्याने येऊन गेलेले आहेत का. आज जो बारामतीचा विकास संपूर्ण महाराष्ट्र बघतोय हे सर्व दादांची देण आहे, आणि आज जे काय बारामतीचं आहे ते सर्व दादांमुळेच आहे. तर आज आपण बघतोय की दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना आहे तो पूर्ण झालेला आहे. आज देखील बारामतीकरांचा म्हणा किंवा महाराष्ट्रातील अनेक त्यांच्या चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा म्हणा, या घटनेवरती विश्वास बसायला तयार नाही. कारण सकाळी भल्या पहाटेपासून संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत काम करणारा हा अवलिया माणूस होता, आणि या अवलिया माणसाला महाराष्ट्र मुकलेला आहे. त्याने जो विकास राबवलेला आहे त्या प्रत्येक विकासाच्या, मग ते मॉडेल असतील, रस्ते असतील, ग्रीनरी असेल किंवा डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या प्रत्येक आठवणींमध्ये ही सर्व माणसं जे आहेत ते आपल्या लाडक्या नेत्याला शोधतायत. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.